नमस्कार मंडळी, सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी हिरवी मूग घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि 2 चमचे तांदूळ घ्यायचे। याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे 3 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचे आणि आपल्याला हे रात्रभर किंवा मग 5 ते 6 तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचे आहे। तर इथे हे मूग मी रात्रभरासाठी भिजत ठेवलेले आहे आणि आता सकाळी याच्यामधलं आपल्याला पाणी हे काढून टाकायचं आहे आणि पुन्हा 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आहे। तर याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर आता इथे मी सर्वच मूग हे वाटून घेतलेले आहे। पुन्हा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकलेले आहे आणि तेच पाणी मी इथे वापरलेले आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी थोडंसं पाणी पुन्हा टाकलेलं होतं, तो व्हिडिओ माझ्यापासून स्किप झालेला आहे। तवा गरम झाला की तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि तेल छान असं पसरून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी इथे बॅटर बनवलेलं होतं। तर तव्यावर आपल्याला थोडंसं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे पातळ असं पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे छान असं आपलं हे पसरवून झालेलं आहे। आता याच्यावर आपल्याला आवडीनुसार कांदा टाकायचा आहे, टोमॅटो टाकायचा आहे आणि थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे। थोडासा मी इथे कढीपत्ता बारीक कापून टाकलेला आहे। तर याच्या साईडने आपल्याला पुन्हा एकदा तेल सोडून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटांनी आपल्याला हा डोसा किंवा धिरडा पलटी करून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंनी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।